हुताशनी पौर्णिमा कशी साजरी करायची? फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमाला हुताशनी पौर्णिमा ही म्हणतात. याच दिवशी होळी देखील केली जाते. आज आपण बघणार आहोत की हुताशनी पौर्णिमाला म्हणजेच होळीला आपण कुठल्या सेवा करायच्या, हुताशनी पौर्णिमा कशी साजरी करावी आणि होळी कशी साजरी करावी हे बघणार आहोत. होळीचा अर्थ असतो वाईटवर चांगल्याचा विजय. जे काही वाईट आहे ते आपल्या आयुष्यातून निघून जायला पाहिजे आणि जे काही चांगले आहे ते आपल्या सोबत कायम राहावं, यासाठी ही होळी आपण साजरी करायची असते. आपल्या संकटांचा, आपल्या दुःखाचा आणि आपल्या कष्टाचा नाश झाला पाहिजे यासाठी ही होळी साजरी केली पाहिजे. त्यासाठी काही सेवा करणे खूप महत्त्वाचे असते. वर्षातून 4 रात्री अशा असतात की त्यावेळेस आपण आपल्या संकटावर उपाय करू शकतो. आपल्या दुःखाचा नाश होतो. सेवा करणे खूप महत्त्वाचे असते. देवांना, देवीला, आपल्या इष्ट देवतांना आपण प्रसन्न करून घेतल्यावर ते आपल्या दुःखाचे निवारण करतात व त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. फाल्गुन मास हा मराठी वर्षाचा शेवटचा मास आहे. आता नवीन वर्ष चालू होणार आहे, म्हणून आपण आपले नवीन वर्ष चालू होण्याआधी आपल्या आयुष्यातले वाईट कुणाचा राग, कटकटी, भांडणेद्वेष त्या सगळ्यांचे होळीमध्ये दहन करायचे आहे आणि मराठी नवीन वर्ष आपण पदार्पण करणार आहोत. तुमचं आयुष्य हे सुखकर व्हावं अशी इच्छा तुमची असते, म्हणून आपल्याला देवाचा आशीर्वाद असणे अतिशय महत्त्वाचे असते. होळी हा असा सण आहे, या रात्री केलेली पूजा, साधना, सेवा या आपल्याला निश्चितच फळ देतात. होळी ही हुताशनी पौर्णिमेच्या कालावधीमध्ये साजरी करायची असते. म्हणजेच आपण ही 13 तारखेला होळी साजरी करणार आहोत. पौर्णिमा ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा, साधना, सेवा करण्याचा दिवस असतो. तसेच या दिवशी महादेवाची देखील आपण पूजा, आराधना आणि नाम जप करायचा असतो. होळीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची एकत्रित पूजा करायची असते. तसेच सत्यनारायण देखील करायचा असतो. तुमच्या कुलदेवीची देखील तुम्ही उपासना करा. होळीच्या दिवशी आध्यात्मिक दृष्टीने सेवा देखील करायची असते. 13 तारखेला सकाळी 10:36 पौर्णिमा लागणार आहे आणि 14 तारखेला दुपारी 12:25 संपणार आहे. पौर्णिमा ही 13 तारखेला पूर्ण रात्र असणार आहे, म्हणून आपल्याला 13 तारखेलाच काही सेवा करणे गरजेचे आहे. सत्यनारायण पण करायचा आहे, पण तो 13 तारखेलाच करायचा आहे. काही सेवा म्हणजे पुरुषोत्तमचे पठण 11 वेळा, सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण 11 वेळा किंवा तुम्हाला जमेल तसे तुम्ही करू शकता. दुर्गा सप्तशतीचे पठण देखील करावे 11 वेळा. व्यंकटेश स्तोत्राचे पठण करणे ही आपल्या आयुष्याचे दुःख दूर करण्याचे एक मार्ग आहे. लक्ष्मी अष्टक देखील पठण करणे, जेणेकरून लक्ष्मी माता तुमच्या घरी वास करेल. जेवढी जास्त तुम्ही सेवा करा तेवढे तुम्हाला फळ देखील मिळणार आहे. पण वेळेनुसार काही जणांना वेळ असतो, काहींना नसतो, म्हणून निदान 3 वेळा किंवा 5 वेळा तरी या सर्व सेवा करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्रचे देखील पठण करणे शक्य असेल तर करा. कुबेर मंत्र 11 वेळा, नवार मंत्र देखील 11 वेळा बोलावा. सगळ्यात शेवटचे म्हणजे आपली सर्व सेवा ही गुरुशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून स्वामी समर्थ हे आपले गुरु आहेत, त्यांचे देखील 11 वेळा नाम जप स्मरण करावे. या सर्व सेवा तुम्ही रात्री केल्या तरी चालते, कारण पौर्णिमा ही पूर्ण रात्र आहे, त्याचा अधिक फल तुम्हाला मिळेल. सर्व दिवस हे सारखे नसतात. पौर्णिमा ही खूप महत्त्वाची आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्याचा हा एक मार्ग आहे, म्हणून आपल्या सेवा करणे खूप महत्त्वाचे आहे. श्री सूक्तचे पठण आणि व्यंकटेश स्तोत्राचे पठण हे तर नक्की तुम्ही करा. पौर्णिमाचा काळ हा लक्ष्मीचा अतिशय आवडीचा काळ असतो. या काळामध्ये लक्ष्मी माता आपल्या घरी यावी यासाठी कुंकुमार्चन हे करणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. दारात दिवे लावणे, घराची साफसफाई करणे आणि लक्ष्मी मातेचे स्वागत करणे या सर्व सेवा आपल्याला प्रगतीकडे नेतात, म्हणून कुंकुमार्चन करून देवी लक्ष्मीला आपण
या घरी स्थायी स्वरूपात बोलवावे. कुंकू मार्चन करण्यासाठी श्रीयंत्र देखील नसेल तरी एखादी सुपारी घेऊन ती सुपारी स्वच्छ धुवून पुन्हा गुलाब पाण्याने स्वच्छ धुवून मग त्या सुपारीवर कुंकू मार्चन करावी. दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना लाल चंदनाच्या पाण्याने अभिषेक करावा आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून तिथे 8 दिवे लावावे, जेणेकरून आपले ग्रह देखील शांत होतील. म्हणून शंकरांची देखील पूजा नक्की करा. तसेच महादेवाच्या मंदिराची साफसफाई करावी आणि पिंडीची देखील स्वच्छ पाण्याने धुवून काढावे. मग त्याच्यावर धूप दीप नैवेद्य तुम्हाला जसे जमेल तसं पांढरे फुले, सुवासिक फुले, बेलपत्र अर्पण करून महादेवाची आरती करावी. हा काळ देवाच्या जवळ जाण्याचा एक मार्ग आहे, म्हणून या सर्व सेवा करणे आपल्या प्रगतीचा एक मार्ग आहे, म्हणून या सेवा नक्की करा. तर या पद्धतीने आपल्याला होळी ही साजरी करायची आहे आणि देवांची सेवा करायची आहे. विष्णू म्हणजे कृष्णच आहे. विष्णूचे दुसरे नाव कृष्ण आहे. या दिवशी भगवान विष्णूंना आवर्जून पिवळी फुले अर्पित करा. कृष्णासोबत आपण थोडा रंग त्यांना अर्पण करायचा आहे. सकाळी पूजेच्या वेळेस कच्च्या दुधात तुळशीपत्र वाहून कृष्णांना आंघोळ घालायचे आहे, म्हणजेच त्यांचा अभिषेक करायचा आहे. मुलांमध्ये आत्मविश्वास यावा, त्यांच्या आयुष्यात प्रगती व्हावी, त्यासाठी कृष्ण मंदिरात जावे. कृष्ण मंदिर नसेल तर तुमच्या घरातील एखादे कृष्णाचा फोटो या दिवशी नक्की घेऊन या, म्हणजेच विष्णूंचा फोटो घरी घेऊन या आणि 11 वेळा नृसिंह स्तोत्रचे पठण करा. या पठणाने तुमच्या मुलांमध्ये आत्मविश्वास वाढेल, त्यांची प्रगती होईल, नोकरी व्यवसायात त्यांना बळ मिळेल. तुमची मुले जर का कुठली परीक्षा देत असतील तर या ऐका सेवाने त्यांना नक्कीच यश मिळेल. मुलांच्या मनातली भीती निघून जाईल, त्यांचे संवाद हे इतरांशी खूप चांगल्या पद्धतीने निर्माण होतील. लक्ष्मीची रूप हे अनेक आहेत, आपण तिला अष्टलक्ष्मी म्हणून ओळखतो. आता लक्ष्मीची कृपा ही आपल्याला मिळाली तर आपले भाग्य हे नक्कीच उजळते. म्हणून आपण अष्टलक्ष्मी नमःचा नामस्मरण करावे. गोमती चक्र हे होळीमध्ये टाकावे. टाकताना एक गोमती चक्र हातात घ्यावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणत ते 11 गोमती चक्र भेटत्या होळी टाकावे. कोणाला जर पितृदोष असेल तर या दिवशी अति उत्तम उपाय म्हणजे 7 लवंगा आणि 7 भीमसेन कापूर घेऊन पितृदेवतांच्या नावाने होलिकेमध्ये अर्पण करावे. याने पितृदोष हा नष्ट होतो आणि टाकताना ओम पितृ देवाय नमः असे म्हणत ते अर्पण करावे. होळी पेटवताना नेहमी गावरान गायीची देशी गौरी जितकी जास्त असेल तेवढी मानसिक शांती, आरोग्य, सफलता, धन, ऐश्वर्य आणि मनोकामना पूर्ती हे सर्व सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण होणार. सांगितलेलं उपाय करा. सर्वांना खूप खूप होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. मंगलमय शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कारण तुमच्या लाईक केल्याने आम्हाला प्रोत्साहन मिळते. श्री स्वामी समर्थ.